ठाकरे बंधूंमध्ये शिवतीर्थावर जवळपास 1.5 तास चर्चा। महानगरपालिका निवडणुकीतील जागा वाटपांसंदर्भात भेट झाल्याची चर्चा। पक्ष संपायला लागला की उद्धव ठाकरे शिवतीर्थाचे उंबरठे झिजवतायत। भाजपचे प्रवक्ते नवनाथ वन यांचं उद्धव ठाकरेंवर निशाणा। हर्षवर्धन सपकाळांना त्यांचा कार्यकर्ता सुद्धा ओळखत नाही, कोणता उमेदवार कुठे उभा आहे सपकाळांना माहित नसतं। आमदार रवी राणांची सपकाळांवर टीका। अमित साटम यांच्या कार्यालयावर इंग्रजी पाटीवरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता। निलेश राणेंचं भाजपच्या कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन स्टिंग ऑपरेशन, पैसे वाटप होत असल्याचा आरोप। मतदान निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची घेतली भेट। निलेश राणेंना कुणाच्या बेडरूम पर्यंत जाण्याचा अधिकार आहे? चंद्रशेखर बावनकुळेंचा शिवसेना आमदार राणे यांना सवाल। कर्जवसुलीला स्थगिती फारशी उपयोगाची नाही, शेतकऱ्यांसाठी तात्पुरते उपाय नकोत। पवार गटाचे अध्यक्ष शरद पवारांचं विधान। पवारांना सल्ला द्यायला उशीर झाला, बावनकुळे यांनी शरद पवारांना लगावला टोला। अंजली दमानिया आज दिल्लीला जाणार, अजित पवारांच्या विरोधामध्ये अमित शहांकडे करणार तक्रार। अंजली दमानिया सुपारी घेऊन आरोप करतात, राष्ट्रवादी पक्षाच्या नेते रुपाली चाकणकरांचा दावा। जोरजोरात डीजे वाजवणाऱ्या भाजप कार्यकर्त्याची पोलिसाला मारहाण करणारा भाजपचा उमेदवार। सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी 5 जणांवर आरोप। निश्चिती विशेष मकोका कोर्टानं आरोपींच्या विरोधामध्ये 15 आरोप निश्चित। मुंबई भाजपचे नेते गणेश खणकर रुग्णालयामध्ये दाखल, खणकर यांच्यावर भगवती रुग्णालयामध्ये उपचार। ठाकरे गटानं खणकर यांच्यावर हल्ला केल्याचा दावा। पवार गटाच्या नेत्यावर अज्ञात टोळीचा हल्ला, अहिल्यानगर बीड जिल्ह्याच्या सीमेलगत मांदगाव इथं झाला हल्ला। भाजप कार्यकर्त्यांवर शिवसेना कार्यकर्त्याचा कोयतानं हल्ला, अंबरनाथमध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये राडा झाल्याची माहिती। मालेगावातील 3 वर्षीय चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणी संतप्त जमावाचा टेहरेमध्ये रास्ता रोको, मुंबई आग्रा महामार्ग धरला रोखून। नाशिकमध्ये नवविवाहितेची विष पिऊन आत्महत्या, सासरच्या जाचाला कंटाळून संपवलं आयुष्य। पुण्यामध्ये आंदेकर टोळीवर अजून एक गुन्हा दाखल, बंडू आंदेकरसह 11 जणांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल। ती संशयित महिला इतके दिवस संभाजीनगरमध्ये काय करत होती? केंद्रीय गुप्तचर यंत्रणेच्या चौकशीतून धक्कादायक सवाल उपस्थित। संशयित महिलेचा अफगाणी प्रियकर 7 वर्षांपासून होता भारतात वास्तव्यास। मुंबईतील रेल्वे स्टेशनवर दिवसा ढवळ्या महिलेची छेड, गोवंडी रेल्वे स्टेशनवरचा धक्कादायक प्रकार। नवी मुंबईमध्ये 100 पेक्षा जास्त बांगलादेशी पोलिसांच्या ताब्यात, 100 मध्ये 70 पेक्षा जास्त महिलांचा समावेश। वनविभागाकडून 91 बिबटे पिंजऱ्यातील बिबटे सोडायचे कुठे? वनविभागासमोर पेच। अमेरिकेमध्ये व्हाईट हाऊस जवळ नॅशनल गार्ड्सवर गोळीबार, हल्ल्यामध्ये 2 नॅशनल गार्ड्स गंभीर जखमी। हाँगकाँगच्या 7 गगनचुंबी इमारतींना लगोलाग आग, अग्नितांडवामध्ये 44 जणांचा मृत्यू, 15 जण जखमी। भारतीय क्रिकेट संघाच्या पराभवाचा गंभीरवर ठपका, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरनं पराभवाची जबाबदारी स्वीकारली।